झी 24 तास एक पाऊल पुढे। भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची 24 आणि 25 मे रोजी मुंबईत बैठक होती आहे। नितीन गडकरींना राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून मुदतवाढ देण्याचा निर्णय या बैठकीत घेतला जाणार आहे, पण केवळ उपचार म्हणून गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी एखाद दुसऱ्या सत्राला हजर राहण्याची शक्यता आहे। तब्बल 9 वर्षांनंतर भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक 24 आणि 25 मे रोजी मुंबईत होती आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पुन्हा आशीर्वाद मिळाल्यानं नितीन गडकरी यांना राष्ट्रीय अध्यक्षपदाची टर्म वाढवून मिळणार आहे। त्यासाठी भाजपच्या घटनेत बदल केला जाणार आहे। तसंच उत्तर प्रदेशमध्ये पक्षाच्या खराब कामगिरीचा आढावा घेतला जाईल। त्यामुळे या बैठकीनंतर भाजपकडून देशातल्या राजकारणात बदल घडवून आणण्यासाठी आक्रमक हालचाली होतील असं पदाधिकाऱ्यांना वाटतंय। साधारणतः असा बॅक रेकॉर्ड आहे की जेव्हा जेव्हा राष्ट्रीय कार्यकारिणी बीजेपीची मुंबईत होते तेव्हा काही ना काही राजकीय बदल झालेले असतात आणि आम्ही त्या दृष्टीने सुद्धा पाहतो। नरेंद्र मोदी या बैठकीत अनुपस्थित राहणार अशी चर्चा असली तरी मोदींनी किमान शेवटच्या दिवशी हजर राहावं या दृष्टीनं संघाचे प्रयत्न सुरू आहेत। पक्ष नेतृत्वावर नाराज असलेले येडियुरप्पा हजर राहतील याची शक्यता फार कमी आहे। खरं तर त्या राज्यातले प्रबळ नेते पक्षाच्या नेतृत्वाला जुमानत नसल्यानं पक्षात बेदिली माजली आहे। एवढंच नाही तर त्यांना पक्षात ठेवण्यासाठी त्यांची मनधरणी करावी लागती आहे। त्यामुळे पार्टी विथ डिफरन्स असा तोरा मिरवणाऱ्या भाजपची स्थिती पार्टी विथ डिफरन्सेस अशी झाली आहे। मुंबईत होणाऱ्या बैठकीमध्ये मुंडे गट सक्रिय होणार अशी जोरदार चर्चा आहे। असं असताना अध्यक्षपदाची दुसरी टर्म मिळण्याची शक्यता असलेल्या गडकरींविरोधात सुद्धा एक मोठा गट हालचाल करणार असं बोललं जातंय। त्यामुळे या कार्यकारिणीमध्ये काय होणार हे बघणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। झी 24 ताससाठी व्हिडिओ जर्नलिस्ट शैलेंद्र आणि मंगेश भिसेसह अमित जोशी, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।